आज या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। आज या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। परवा संसदेमध्ये जे देशाच्या मंदिरामध्ये संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की हिंदू कधी आतंकवादी असू शकत नाही, त्याच्यावर आज माननीय विशेष NIA सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे। आज ATSनी दाखल केलेल्या या खटल्यावर प्रचंड रोष माननीय न्यायालयाने दाखवलेला आहे। आजचं जे जजमेंट आहे, जो निकाल आहे, तो 1000 पानांहून जास्त गेलेला आहे। त्याच्यामधले आज माननीय न्यायालयाने जे मूळ बिंदू सांगितलेले आहेत ते फक्त तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम बॉम्ब ब्लास्ट घडला हे सत्य आहे, पण आरोपींनी तो एका षडयंत्राअंतर्गत घडवून आणला याचा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी दाखल केलेला नाही व दाखल करू शकली नाही। हा सगळ्यात मोठा भाग। याच्यातला दुसरा भाग, आणि मला आनंद आहे हे आपल्याला सांगताना की तो युक्तिवाद आम्ही केलेला होता की याच्यामध्ये जे इंजुरी सर्टिफिकेट, जे लोक जखमी झालेले होते ते 101 इंजुरी सर्टिफिकेट्स जे बनवले गेले ते 100% फोर्स्ड आणि फॅब्रिकेटेड, म्हणजे बनावट बनवले गेलेले होते। आणि त्याच्यावर माननीय न्यायालयाने रोष व्यक्त करून DG ATS यांना त्याच्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत की हे खोटे इंजुरी सर्टिफिकेट्स कोणी आणि का बनवले गेले। हा दुसरा भाग। त्याच्यातला तिसरा भाग असा आहे की जी मोटरसायकल होती ती मोटरसायकल पूजनीय साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची होती याचा कोणताही पुरावा, किंवा त्या ती वापरत होत्या असा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर दाखल झालेला नाही। कारण त्यांनी साधू ऑलरेडी ती गाडी निदर्शनास यायच्या 2 वर्षाआधीच त्या संत साधू झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही रोल नाही असं माननीय न्यायालयाने निकष दिलेला आहे। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची मीटिंग जी कॉन्स्पिरसी सिद्ध करते ही सिद्ध झालेली नाही। मग ती भोपाल असेल, फरीदाबाद असेल, अजून कुठली असेल, या नाशिक असेल, या कोणत्याही मीटिंग्स ज्या षडयंत्रासाठी आवश्यक असतात अशा कोणत्याही मीटिंग झालेल्या नाहीत। याच्यामध्ये बऱ्याच साक्षीदारांना प्रताडना केली गेली, त्याच्यावर न्यायालयाने रोष व्यक्त केला। याच्यामध्ये 40हून जास्त साक्षीदार हे प्रॉसिक्युशननी, पोलिसांनी जे त्यांचे स्टेटमेंट्स घेतले होते त्याबरोबर त्या साक्षीदारांनी जबाब दिले नाहीत। आणि माननीय न्यायालयासमोर जे खरं आहे की कसं ATSनी त्यांना दागदबोचा करून, धमकावून, त्यांच्या घरच्यांबद्दल त्यांना धमक्या देऊन, त्यांची मारहाण करून, त्यांची प्रताडना करून खोटे स्टेटमेंट्स त्यांच्याकडनं वदवून घेतले होते, याची शहानिशा या जजमेंटमध्ये माननीय न्यायालयाने केलेली आहे। आणि या पद्धतीनं कोणताही पुरावा, सबळ पुरावा मिळून न आल्याने आणि कोणत्याही आरोपीचा सदोष किंवा सदृश्य कोणताही सहभाग या कोणत्याच गुन्ह्यामध्ये मिळून न आल्याने अजून एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो। ज्या खोट्या पद्धतीने MCOCA, जो आपल्याकडचा महाराष्ट्रामधला सगळ्यात खडतर किंवा ड्रेकोनियन लॉ आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट, तो ज्या खोट्या पद्धतीने ह्या सगळ्या आरोपींवर लावला गेला त्याच्या अंतर्गत त्यांचे खोटे जबाब नोंद केले गेले, चुकीचे जबाब नोंद केले गेले। आणि त्याचप्रमाणे त्यांच्या नार्को अनालिसिस चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्या, पण त्या रिलाय केल्या गेल्या नाहीत। ह्या सगळ्या निकषांच्या आधारावर माननीय सत्र न्यायालय, विशेष NIA सत्र न्यायालय श्री न्यायमूर्ती लाहोटी साहेब यांनी आज सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली आहे। आणि ती
20,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर म्हणजे श्युरिटीवर आणि 20,000 रुपये कॅश श्युरिटीवर ही भरायची आहे. आजच्या दिवसामध्ये 5 ऑगस्टपर्यंत त्यांना श्युरिटी बॉन्ड देण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि त्यामुळे आज सर्व आरोपी मालेगाव 2008च्या खोट्या खटल्यामधनं निर्दोष मुक्त झालेले आहेत आणि तत्कालीन काँग्रेस सरकारने भ्याडपणे हिंदूंवर, हिंदुस्थानावर, जी सनातनावर डाग लावण्याचा जो प्रयास केलेला होता तो आज कुठेतरी संपुष्टात आलेला आहे. तो प्रयास त्यांचा संपुष्टात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाने जे आरोपी जखमी असतील किंवा जे त्याच्यामध्ये वारले असतील त्यांना कॉम्पन्सेशन्स पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहेत. त्याच्यामुळे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि हा निर्णय अतिशय बॅलन्स पद्धतीचा आहे. फक्त प्रॉसिक्युशन किंवा फक्त डिफेन्स असा नसून जरी आम्हाला निर्दोष मुक्तता असली तरी जे लोक त्याच्यात मयत झाले त्यांना पण कुठेतरी दिलासा देणारा आहे आणि आम्ही माननीय न्यायालयाचे शतशः आभार मानतो. आज का जो फैसला है इतना बड़ा कॉम्पन्सेशन साधारण काहीतरी 50,000 रुपये आतंकवाद का जो नैरेटिव सेट किया गया, आज कोर्ट के इस फैसले से कैसे देखते हैं और क्या क्या मुख्य ऐसे पॉइंट रहे जिसके आधार पर जो है आज इनकी मुक्तता हुई है? सर हिंदी में बताइएगा सर. आपण नॅरेटिव्ह पूर्ण पहिलं घ्यायचं, इंडिपेंडेंट क्वेश्चन्स आपण नंतर घेऊया. सर आज के फैसले आज माननीय विशेष NIA आज ऐतिहासिक दिन है. आज मुंबई की माननीय NIA विशेष सत्र न्यायालय के न्यायमूर्ति श्री लाहोटी साहब ने मालेगांव बम विस्फोट 2008 के मुकदमे के अंत में 17 साल के प्रलंबित मुकदमे के अंत में आज अपना निर्णय सुनाया है. इसमें सारे अभियुक्तों को निर्दोष मुक्त पाया है. इसके जो मूल बिंदु है वो ये है कि जो साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर की मोटरसाइकिल बताई गई थी वो उनकी मोटरसाइकिल वह इस्तेमाल कर रही थी या उनकी थी, ऐसा कोई भी पुख्ता सबूत प्रोसिक्यूटिंग एजेंसी न्यायालय के सामने नहीं रख पाई है. दूसरी बात, जो इंजोर्ड सर्टिफिकेट्स बनाए गए थे वो फर्जी बनाए गए थे और वो फर्जी सर्टिफिकेट्स किसने और क्यों बनाए इसके ऊपर मामले की जांच करने के लिए DG ATS को माननीय न्यायालय ने आदेशित किया है. उसी तरह से सुधाकर चतुर्वेदी जी के घर पर जो RDX के झूठे और गलत पद्धति से ट्रेसेस प्लांट किए गए उसके ऊपर भी तफ्तीश होनी चाहिए. ये भी निर्देश और प्रोब करने के लिए DG ATS को निर्देशित किया है. तीसरी बात, इस पूरे मुकदमे में किसी भी प्रकार के पुख्ता सबूत माननीय न्यायालय के सामने ना ही NIA ना ही ATS साबित कर पाई या प्रोड्यूस कर पाई. इसके अभाव में माननीय न्यायालय ने सब आरोपियों को MCOCA से तो दोष मुक्त हो ही चुके थे लेकिन UAPA से और बाकी जो सेक्शंस लगाए हुए थे, IPC होगा, आर्म्स एक्ट होगा, एक्सप्लोजिव एक्ट्स होगा, उस सब से बाइज्जत बरी कर दिया गया है. ज्या पद्धतीने हिंदू दहशतवादावरती जास्त भर दिला जात होता त्याला या आपण हे एकदा कव्हर करून घेऊ. दिस इज अ इम्पॉर्टंट पॉइंट. UAPA अनलॉफुल एक्टिविटीज प्रिवेंशन एक्ट की जो 2-fold टेस्ट होती है वो प्रोसिक्यूशन सिद्ध नहीं कर पाई और धारा 45(2) अनलॉफुल एक्टिविटीज प्रिवेंशन एक्ट के अंतर्गत जो सैंक्शन पूर्व सम्मति आवश्यक होती है केंद्र सरकार की, वह दोनों सैंक्शन जो एक ACS होम महाराष्ट्र सरकार ने दी थी और केंद्र सरकार की थी ही नहीं, तो जो सैंक्शन प्रोसिक्यूशन ने प्रोड्यूस की थी वो दोनों सैंक्शन पूर्व सम्मति डिफेक्टिव थी, ऐसा निष्कर्ष माननीय न्यायालय ने निकाला है. धर्म के संबंध में भी कुछ कोर्ट ने कहा? धर्म के संबंध में माननीय न्यायालय ने कोई टिप्पणी नहीं की है. जब तक हमको जो जजमेंट है उसकी कॉपी नहीं मिलती, इसके ऊपर कोई भी टिप्पणी करना गलत होगा. फॉरेंसिक एविडेंस कंटेमिनेटेड हो चुका था, इसके बारे में जिक्र. दिस इज अनदर वन इम्पॉर्टेंट पॉइंट कि पूरा फॉरेंसिक एविडेंस जो जमा किया गया था वो एक गलत तरीके से जमा किया गया, वो कंटामिनेट हुआ था. जो कि ये मामला पूरा बम विस्फोट का था
तो कुछ एक बॉडी के अंदर बुलेट पाई गई, लेकिन उसके कोई शेल केसिंग्स नहीं पाए गए। इसका मतलब वहाँ पर फायरिंग हुई थी। वो फायरिंग होने के बाद वहाँ पर एक 15 से 20 हज़ार लोगों की भीड़ हुई थी और वहाँ पर क्राइम सीन कंटेमिनेट हुआ था। इस कंटेमिनेशन के चलते जो सैंपल्स कलेक्शन हुआ था वो ठीक तरीके से ना होने के कारण फोरेंसिक एविडेंस जो सैंपल कलेक्शन किया था सीन ऑफ ऑफेंस से, उस पर भी माननीय न्यायालय ने कहा कि ये पुख्ता सबूत नहीं हो सकता। कर्नल प्रसाद पुरोहित के घर से आरडीएक्स मिलना और बम बनाने को लेकर भी जिक्र किया है कोर्ट में। किती तथ्य आहे जरी तुम्ही आरोपीचे वकील असलात तरी 200% चुकीचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कारण सांगतो, जरी आम्ही आरोपीचे वकील असलो तरी तो पॉईंट मीच काढलेला होता की लक्षात घ्या, जर फॉरेन्सिक एक्सपर्टनी कलेक्शन केलं बरोबर तर त्याला थोडीशी क्रेडिबिलिटी येते। फॉरेन्सिक एक्सपर्ट जागेवर उभे होते आणि त्यांनी पोलिसांच्या हवालदारांना सांगितलं की ते सॅम्पल उचल, ते सॅम्पल उचल, ते सॅम्पल उचल। फॉरेन्सिक एक्सपर्ट जागेवरनं निघून गेले आणि नंतर दिवसभरामध्ये कधी पोलिसांनी ते स्थानिक पोलिसांनी नाही कधी ते सॅम्पल्स सील केले, कसे सीज केले, पंचनामे अंतर्गत खरंच सीज केले की नाही केले। जर देवळालीमध्ये सुधाकर चतुर्वेदींच्या घरी हे लोक आरडीएक्स प्लान करण्यापर्यंत यांची जर मजल जाऊ शकते तर ह्या इथे आरडीएक्स चे ट्रेसेस सीन ऑफ ऑफेन्सच्या सॉईलमध्ये किंवा तिथल्या मातीमध्ये मिसळून सॅम्पल FSL ला पाठवायला काय अवघड होतं यांना। त्याच्यामुळे फक्त डिफेन्सचं वकील म्हणून नाही पण तुम्ही एक निष्पक्ष व्यक्ती म्हणून जरी हे बघितलं तरी असा कोणताही पुख्ता पुरावा माननीय न्यायालयासमोर आलेला नाही जेणेकरून या कोणत्याही आरोपींची ह्या खटल्यामध्ये किंवा या तथाकथित गुन्ह्यामध्ये सदोष सहभाग असेल याची कोणताही हवाला देता येणार नाही। निष्पक्ष पद्धतीने मग हीच गोष्ट म्हणता येईल का की पुराव्यांअभावी आरोपी निर्दोष नाही असं म्हणता येणार, कारण एक पुरावा नाही मिळाला, एक कुठेतरी फॉल्ट असेल तर ठीक आहे, तुमच्याकडे कॉन्स्पिरसीचा पुरावा नाही कारण एकही मीटिंग नाही। आलं लक्षात? जे लोक तुम्ही साक्षीदार म्हणून हजर केले त्या लोकांना जे कधी भोपाळला गेलेच नाहीत, आमचा यशपाल भडाना भोपाळला कधी गेला नाही, ATS त्याला तिकडे घेऊन गेलं आणि त्याला 4-5 दिवस कस्टडीमध्ये ठेवलं होतं आणि त्याला सांगितलं की तुम्ही स्टेटमेंट द्या की तू भोपाळला गेला होता आणि जी भोपाळची मीटिंग झाली होती तिथे तू चहा नाश्ता सर्व केला होता। दादन तर चुकीचं आहे। त्याच्यामुळे जी गोष्ट नाही ते सिद्ध करण्याचा जर प्रकार जर हे लोकांनी केला असेल किंवा प्रयत्न केला असेल तर त्याला शंकेच्या अभावी नाही म्हणता येणार, जरी बचाव पक्षाचे वकील असलो तरी। सर, भारतीय व्यक्ती म्हणून किंवा भारतीय संविधानाच्या अनुषंगाने अशा पद्धतीने जेव्हा निर्दोष आरोपी मुक्त झालेले आहेत, कुठेतरी पुराव्यांच्यामुळे किंवा पुरावे सिद्ध न केल्यामुळे तपास यंत्रणांमधल्या त्रुटीमुळे आरोपी निर्दोष मुक्त झालेले आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये आपण असं म्हणायचं का की हिंदू दहशतवादी असू शकत नाही? भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला केलेला भारतीय नागरिक म्हणून माझं संविधानच मला अधिकार देतो की मला पूर्ण खटला चालवायचा अधिकार आहे आणि खटल्यासमोर एकही आरोपीने कधी कोणत्याही प्रकारची सवलत मागितलेली नाही। त्या प्रश्न विचारलाय तर उत्तर तर ऐकून घ्या। प्रश्न विचारायची आपल्याला जी इच्छा असते त्या प्रश्नाला उत्तर पण ऐकावं। तोच संविधान आम्हाला अधिकार देतो की पूर्ण आम्हाला खटला चालवावा। आम्ही त्या खटल्याला पूर्ण 17 वर्ष आम्ही सामोरं गेलेलो आहोत, न भ्याडपणे न भीता, आणि त्या खटल्याअंती आलेला हा संविधानानेच शिक्कामोर्तब केलेला निर्णय आहे। आता त्याच्यावर जर आपण प्रश्न उपस्थित करणार असू तर हा संविधानावर प्रश्न उपस्थित करणं होईल, जे माझ्या मते चुकीचं आहे। तर असं नाही करू। पण मग बॉम्ब ब्लास्ट झाला हे तर मान्य केलं, बॉम्ब ब्लास्ट झाला, कोणी केला हे कसं समोर आलेलं नाही अद्याप पावे तो। हे काम तुमचं पण नाही, हे काम माझं पण नाही, हे तपास यंत्रणेचं काम आहे। तपास यंत्रणांच्या त्याच्यामुळे संदर्भातले पुरावे न लागण्याचं काय कारण असू शकतं किंवा तपास यंत्रणांकडून हे आरोपी जे आहेत ते न पकडले जाण्याचं सुंदर प्रश्न आहे। त्याच्यामुळे मूळ आरोपींचा बचाव ठेवून जे निर्दोष मुक्त झालेले आरोपी आहेत त्यांना याच्यामध्ये खोटं अडकवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्याच लोकांना हे विचारलं पाहिजे। आता ते कोण आहेत हे तपास यंत्रणांनी सांगितलं पाहिजे। 100% षडयंत्र रचून सिस्टमॅटिकली खोटं नॅरेटिव्ह बनण्याच्या दृष्टीने हा खटला पूर्ण आणि हा गुन्हा दाखल केला गेला आणि याच्यामध्ये हिंदू संत समाजाला, हिंदू व्यक्तींना ह्याच्यात खोट्या पद्धतीने गोवलं गेलं, ह्याच्यामध्ये कोणताही आम्हाला संशय नाही। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।